खूप दिवस झालं मनात एक विचार होता, पण कामाच्या नादात सांगायचंच राहून गेलं. बोल ना. मला ना आई जगदंबेच्या दर्शनाला जायची खूप इच्छा होती. मग चांगलीच गोष्ट आहे की. कधी जायचं ते सांग. सरांच्या कानावर घातलं होतं मी आधीच. ते म्हणाले उद्या गेलं तरी चालेल. वा, मग झालं तर उद्याच निघूया. हा, भाऊला सांगायलाच पाहिजे. भाऊ 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 काय झालं र? असं कुत्र्यासारखं भावभाव काय करायला लागलायस? ते कळवण मागे लागले का? अहो आत्ताच त्या राधिका आणि तिच्या नवऱ्याला मी बघितलं. काय भांग भिंग पेलायस का? शुद्धीत आहेस ना? होय. मग आत्ताच्या आत्ता एक काम कर, हुकुम करा. ती गाडी काढ, माणसं घाल आणि दोघांना उचलून आण. आणि माझ्या पुढच्या फोनची वाट बघ. मग मी सांगतो कुठं घेऊन यायचं ते. चल. बर, निघतो. उचलूनच आणतो त्यांना आता. राधेला शेताकडच्या चुडाट वाड्यावर नेली तर, पण नको. गावात बोबाटा होऊ शकतो कोणी बघितलं तर. हा, बोके. अरे हा, बोके. आता कामाला आणूयात बोक्याला. हा, हॅलो रामभाऊ. रामकृष्ण हरी. बोके साहेब, रामकृष्ण हरी. काही नाही, म्हटलं बैठक बसवायची होती. अन बैठक म्हटलं की तुमची आठवण होतीच की. चालेल यार, क्या बात आहे. थँक्यू थँक्यू. नाही 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 नाही, या वक्ताला बैठक जरा वेगळी आणि खाजगी आहे. आणि हिशोब बी जरा जुना पुराणा आहे. ते चुकता करायचा आहे. तेव्हा म्हटलं तुमची मदत लागेल. अरे कधी पण तुम्ही नुसती ऑर्डर करायची, आम्ही तुमच्या सेवेसाठी तिकडे आहे. हा, त्यासाठी मला जागा निवांत पाहिजे. म्हणलं गावात कशाला, तुमच्याकडेच काय होते का तसबीत सांगा. अहो एका विचारणं झालोय. अहो तुमचीच जागा आहे, कधी पण यायचं. बरं, तिथं बाकी कोणी असणार नाही ना? अहो तुम्ही कशाला चिंता करताय, आम्ही आहे ना इकडं. मग बर बर, मग येतोच आहे तिकडं. हा, या या या. ओके. त्याच्या आईला हे रामभाऊ नाही, रावण आहे हो. राधे राधे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. देव सर्वांचं कल्याण. अरे मेरे झूलेलाल लूलेलाल, राम करे ऐसा हो जाए. आ? तेरी राधा मुझे मिल जाए. मैं बुलाऊं तू आ जाए, मैं बुलाऊं तू आ जाए.
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कृष्ण हरी राधा कृष्ण राधा राधा राधा. अगं किती शोधायचं तुला माझ्या बकुळीच्या फुला. राधा तुझ्याशिवाय हा रामभाव आहे का आधा. अगं तू निघून गेलीस आणि मला वेळ लागायची पाळी आली म्हणून माझ्या सगळ्या सवंगडांना तुला इथं अशा परिस्थितीत तुला आणावं लागलं. राधे आता तरी शहाणी हो. अगं काय बघितलंस या लोळ्या लांगड्यात तू हा. हो शहाणी आता तरी माझा हात पकड. अगं हे जग फार वाईट आहे ग आधार नसलेल्या बाईसाठी. आणि तुझा आधार असून नसून सारखाच. अजून वेळ नाही गेली. धर 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 माझा हात. फड फड. कोण आहे माहितीये का हा. हात धरतोस तू नाही हात धरायचा तिने धरायचा माझा. हा धर धर हात धर धर धर. सोड. रामकृष्ण हरी. अजूनही माज गेला नाही म्हण की तुझा. चला आज चांगली वेळ आहे हिसाब किताब बराबर करायची. चल तुझा सगळा माझाच उतरवून टाकतो. चला रे आम्हाला एकांत द्या. चल चल चल. चल चूक केली तुला जिवंत सोडला होता. पण आज मी ती चूक दुरुस्त करणार. पण आज ती चूक मी करणार नाही. कृष्ण राधाताई तुमच्या जीवनातला कली आणि या समाजात वावरणाऱ्या एका रावणाचा मी अंत केलाय. एका नराधमाला मी संपवलंय. मी योजलेलं काम केले. आता मी आनंदानं पोलिसांच्या स्वाधीन होते. ओ माय गॉड राधा, आजपर्यंत चमत्कारांबद्दल मी फक्त ऐकलं होतं, पण आज मोहनच्या रूपाने चमत्कार माझ्या समोर बसलाय. तुला एक सांगू राधा, हा फक्त दैवी चमत्कार नाही, हे तुझ्या मेहनतीचं, तुझ्या प्रामाणिकपणाचं आणि तुझ्या श्रद्धेचं फळ आहे.
तेव्हा मी तुला असं सुचवेन की आता मोहनला घेऊन एकदा तुझ्या श्रद्धास्थानी जाऊन ये. ते खूप गरजेचं आहे. मोहन, ऑल द बेस्ट थँक्यू. अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. सौभाग्यवती भाव, हा प्रसाद घ्या आणि गोरगरिबांना वाटा. चला. दे त्यांना. प्रसाद घ्या. आई 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 तुम्ही आई तू तुम्ही इथे आई आई हो हे सगळं मोहन, तू बरा झालास. तू बरा झालास बाळा. तू बरा झालास. अच्छा राजा. बघितलंस ना राधा, इतके दिवस देवीची पूजा करत होतीस. आज देवीने खऱ्या अर्थाने तुझी प्रार्थना ऐकली. तुला तुझी सासू सुद्धा भेटली आणि आणि सगळं कसं छान झालं नाही. आणि ही देवीचीच कृपा म्हणायची.